कोणत्याही सणाची खरी मजा ही गावाकडच असते. आमच्या गावची यात्रा होती. आमच्या गावामध्ये नाईकबा देवाचं मंदिर आहे, त्याची यात्रा होती. तर त्यासाठीच आम्ही चिपळूणवरून गावेला निघालो. यात्रेसाठी मी खूप एक्सायटेड होते, कारण माझी ही लग्नानंतरची पहिली जत्रा आहे. यात्रेच्या आदल्या दिवशीच आम्ही चिपळूणवरून गावेला निघालो. घरी पोहोचायला मला जवळजवळ अंधारच पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त असे फ्रेश गजरे घेतले. सगळेजण आम्ही तयार झालो आणि मंदिरात निघालो देवाचं दर्शन घ्यायला. आणि आपल्या गावची यात्रा म्हणजे वर्षातून एकदा येणारा आनंदाचा क्षण असतो आणि सगळे पाहुणे वगैरे जमा होतात. ते वातावरण खरंच खूप छान असतं. मंदिरामध्ये पोहोचलो, बरीचशीच गर्दी होती. देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि या वर्षीची यात्रा थोडी स्पेशल होती, कारण मी पहिल्यांदाच आमच्या गावची यात्रा बघणार होते. खरंच खूप सुंदर वातावरण होतं सगळीकडं. मंदिरातून घरी आल्यावर आम्ही सगळे मिळून स्वयंपाकाला लागलो. आणि आता बघतायच तुम्ही सगळीकडं गॅसची किती टंचाई आहे, त्यामुळे आम्हीही चुलीवरती स्वयंपाक बनवायचं ठरवलं होतं. तर आधी सगळ्यात आधी आम्ही भात वगैरे बनवून घेतला. इकडे एका बाजूला मटण शिजायला टाकलं आणि पटकन चपात्या भाकरी वगैरे सगळं बनवून घेतलं. पाहुणे आले, जेवण वगैरे झालं सगळ्यांची. संध्याकाळच्या वेळी थोडा वेळ होता म्हटल्यावर आम्ही सगळे मिळून यात्रेमध्ये फिरायला गेलो. मस्त मजा धमाल केली, थोडीफार शॉपिंग केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही रिटर्न चिपळूणला यायला निघालो. चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.